आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. आज वुमन्स डे आणि महाशिवरात्री दोन्ही आहे आणि आज सुट्टी असल्यामुळं दुपारनंतर आम्ही बाहेर निघालो आहे फिरायला. आमच्या जवळच एक डॅम आहे, तिकडे आम्ही निघालो फिरायला. आणि रुद्र पण खूप खुश आहे कारण की त्याला बाहेर जायला मिळते. नेहमीच्या रुटीनपेक्षा थोडं काही आपण वेगळं केलं की मुलांनाही आनंद मिळतो. कुठे चाललाय? मी फिरायला चाललोय. आजी फिरायला चालले. रुद्र कुठे चाललाय? रुद्र कुठे चालली तू? मी तर चालले फिरायला. कुठे चाललाय? तुला आजीला जायचंय? रुद्रला आता गाडीमध्ये फिरायला मज्जा येऊ लागली, पण थोड्या वेळ बसलं की ना त्याला बाहेर उतरायचं असतं. आणि गाडीमध्ये सुद्धा तो माझ्याकडे एकदा आजीकडे एकदा असं त्याचं चालू होतं. त्याची बडबडही चालू होती कारण त्याला मजा वाटत होती फिरायला निघालोय म्हणून. बाहेर पडलं की त्याला खूपच आनंद होतो. हे कालचं गप्प बसणार बाळ आता लईच बडबड करतंय. रुद्रचे पप्पा आम्हाला सांगतायत की जवळच आणखी एक डॅम आहे, तिथे पण खूप छान जागा आहे. तिथे आपण काय करूया की घरूनच भाकरी चपात्या भात हे सगळं घेऊन जाऊ आणि तिथे आपण गेल्यानंतर काय करूया भाजी बनवूया तिथे चूल वगैरे मांडून. बघूया कधी प्लॅन होते ते. फक्त बोलायचंच होतं पण प्लॅन कधी होत नाही लवकर. ऊन उतरू लागलं होतं आणि छान वारा सुटलेला. परिसर खूप सुंदर आहे, पण पाण्याची जागा आहे आणि तिथे आजूबाजूला पण बऱ्याच अशा देवांच्या मूर्त्या आणि निर्माल्य टाकलेलं होतं. अजूनही लोक तिथे पाण्यातच बरेच म्हणजे तिथेच नाही बऱ्याच ठिकाणी लोक पाण्यातच टाकतात. त्यामुळं इथे तिथे आम्हाला मूर्त्यासुद्धा दिसल्या. आता तरी आपण इथून पुढे काहीतरी नवीन पर्याय शोधायला हवा. हा जो डॅम आहे ना, त्या पाण्याचा वापर जे रेल्वेचं आपल्याला पाणी मिळतं ना, पाण्याच्या बॉटल्स बनतात, ते रेल्वे नीर जे आहे तर ते बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. सनसेट होत चाललेला होता म्हणून वातावरण खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. पाण्यामध्ये जवळच आम्हाला मासे पण दिसत होते. छोटे छोटे असे चिलापीचे पिल्लं होते त्याच्यामध्ये. रुद्रला पप्पा त्याचे मासे दाखवत आहेत. रुद्रला काही समजत नाही आहे, पण बघतोय आता काय समजते बघूया. या डॅमच्या बाजूला ना MIDCचा एरिया आहे आणि तिथे शेजारी एक गावसुद्धा आहे. तिथे आपल्याला शेजारी तुम्हाला लांबचं दिसत असेल तर बघा, तिथे ना म्हशीसुद्धा आलेल्या आहेत पाण्यामध्ये डुंबायला. आणि छान असं वातावरण वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आम्ही चटई टाकून तिथे बसलो होतो. येतानाच सोबत आम्ही रुद्राचा वरण भात आणला होता. आईंचा आणि यांचा उपवास होता, त्यांच्यासाठी बटाट्याचे वेफर आणले होते. रुद्र छान आजीच्या मांडीवरती पडून वरण भात खातोय. थोडेसे वेफरचे तुकडे पण त्याला दिले होते. पाणी आणलं होतं सोबत. छान अशी छोटीशी पिकनिक, अचानक ठरलेली छोटीशी पिकनिक आमची मस्त झाली. आपलं जे नेहमीचं रुटीन असतं ना, त्याच्यातून बाहेर पडलं की थोडंसं मनाला प्रसन्न वाटतं. आपण गृहिणी नेहमी घरात काही ना काही करत असतो, पण रोजच्या जीवनातून थोडासा बदल झाला तर घरी गेल्यानंतर काम करायला पण नवीन उत्साह मिळतो. त्याच्यामुळे अधूनमधून असा थोडासा बदल मिळायलाच हवा प्रत्येकाला. और क्या चाहिए लाइफ में? इतना सुकून, इतना मजा, कितने मजे, मजे ही मजे. जिंदगी इसी का ही नाम है. अंधार पडू लागला होता, त्याच्यामुळे आम्ही आता घरी जायला निघालो आहेत.
रुद्रसुद्धा तिथे बराच वेळचा होता, त्यामुळे तो दमला होता. गाडीतच झोपी गेला तो सुद्धा. निसर्गातच किती सुंदर रंग दडलेले असतात बघा ना, किती सुंदर दृश्य दिसते. मनाला अगदी प्रसन्न करून टाकतं. घरी आल्यानंतर आमची चहा घेण्याची इच्छा झाली, पण आम्ही आज कोरा चहा घेणार आहोत. रुद्र आजीसोबत बसलाय, खेळतोय. तोपर्यंत मी चहा ठेवते. चहा उकळते, त्याच्याबरोबरच बाजूला मी थोडीशी दुपारची भांडी येते घासून घेते. आता जेवायलासुद्धा भांडी लागतील. आणि आज महाशिवरात्रीचा उपवास आहे, पण तो फक्त आईंचा आणि ह्यांचाच आहे. बाबा आणि मी दोघेही जेवणार आहोत, त्याच्यामुळं नंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे. मी स्वयंपाकाला लागले, पण मी लॅपटॉपवरती ना दिल दोस्ती दुनियादारी लावून ठेवलेलं. तर रुद्र जो आहे ना, दिल दोस्ती दुनियादारीचं जे सॉन्ग लागतं ना मालिकेचं, तर ते लागलं की इतकं बघतो ना तो, की त्याचं दुसरीकडे खेळण्यात लक्ष असेल ना तरीसुद्धा त्याचं लक्ष जातं बरोबर. आता जेवायला आम्ही दोघंच असल्यामुळे ना भाजी मला थोडीशीच करायची आहे. मी त्याच्यासाठी मटार घेतलेले आहेत. दुपारी ते खिचडीसाठी आणि साबुदाणा वडे बनवले होते ना, त्याच्यासाठी बटाटे बॉईल केलेले होते. त्यातले एक बटाटे घेतले. त्यासाठी आधी कांदा कापून घेतला. कांदा, बटाटा, मटार, लसूण ठेचून घेतलेलं आहे. आणि याची भाजी बनवते मी. आणि त्याचबरोबर 2 भाकरी टाकणार आहे. बाबांना ज्वारीची भाकरी टाकणार आणि मी बाजरीची भाकरी खाणार आहे. बाबांसाठी ज्वारीची भाकरी करायला घेतलीच घरी, पण ज्वारीचं ना पीठ थोडं जरा जास्त दिवस झाल्यामुळे ना त्याची भाकरी नीट जमतच नव्हती. तसं जर झालं तर आहे ना कोमट पाणी घेऊन भाकरीचं पीठ मळायला लागतं, भाकरी व्यवस्थित आपल्याला जमते. तर कशी बशी केली भाकरी. मी भाकरी करते ना, तर रुद्रसारखा माझ्या पायाजवळ येऊन बसला. तर आई पण तिथे जवळ घेऊन बसल्यात त्याला पण माझ्यासोबत बघायचं असतं की मी नेमकं काय करते किचनमध्ये. आणि वरती ओट्यावरती काय काय चालू असतं त्याला बघायचं असतं, त्याच्यामुळे तिथं पायाच्या इथेच घुटमळत राहतो. रुद्रच्या पप्पांना उपवासासाठी रताळे जे आणलेले होते ना त्यांना बॉईल करून नव्हते हवे, त्यांना ते भाजून खायचे होते. तर त्यांच्यासाठी 2 रताळे भाजायला ठेवलेली. आणि रुद्रचे पप्पा जे आहेत ना ते कलिंगड कापत आहेत. रुद्राला ना कलिंगड आम्ही खाऊ घातले, तर त्याला इतकं आवडते ना तेव्हापासून त्याला कलिंगड दिसलं की तो लगेच मागतो.
आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होतील ना, तसं पाणीदार काही असेल ना तर खूप बरं वाटतं. कलिंगड झालं, त्याच्यानंतर जे खरबूज असं ते झालं, तर ते असे फळं खाली की जरा बरं वाटतं. आई रुद्रला कलिंगड भरवतात. आणि आजच्या या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.